ह्या पुनमीनं आणि धीरानं नुसतं टकुरीला टेन्शन दिलंय. पुन्हा पहिली म्हणली चल ताय खुरपायला, तुला लसूण देते, लाव लागायचं. आणि आता तिला लसूण द्यायला काय होतंय का? ही सगळं ही शेताची सगळी एकटीच मालकीन झाली का? नवऱ्यानं सगळं बळकावलं, सगळी धान्य काय रानं पिरली. तिथं कडवाळ पेरलं, तिथं कडवाळ पेरलं, तिथं भुईमुग पेरला. खाली मका पेरली. मग आमचं आहे का नाही ह्या जगात काय? काबाळातलं पडलोय आम्ही. किती दिवस शांत तरी बसायचं? काय टेन्शन देऊ नका लय माणसाला. तुम्हाला काय वाटतं आपण पहिल्यांदा जन्मलाय वे? माझा नवरा पहिल्यांदा जन्मलाय, त्यामुळं माझ्या नवऱ्यात हक्क चालेल, कळलं का? आणि मी थुरले तुला इंगाच जाऊची बघ. आता म्हणते ती का नाही पूजी लय आगाव आहे, तर पूजी काय आगाव आहे ही चीज तुला दाखवते आता. तू नुसतं टेन्शन दिलंय माणसाला. म्हणते आता बोलवल ही लसूण काढायला, परत हिच्या देण्यात. हिच्या कसं देण्यात नाही या? पैसे मागा यायचं देण्यात राहतं या, आणि हिला आता ही देण्यात राहणार काय? लसूण द्यायचा ते देण्यात कसं राहणार? अवघड आहे, नुसतं गारानच अवघड आहे. हिचं देण्यात आहे पण हिला द्यावं लागल. आपण कष्ट केलंय म्हणून दिला. अगं पचणार नाही, पचणार नाही. लोकाच्या रानातलं पचणार नाही एवढं ध्यानात ठेव. तुला किती बी काय बी कर, तुला दावती. लसूण निवड, काय करायचं कर. बघते कसा तुम्ही लसूण निवडती या. तू निवड लसूण, लसूणच निवड. कुठं नवऱ्याने मला सकाळी सांगितले पण मी शांत आहे अजून. नवरा म्हणलाय आता ह्यासनी का दावायचा, ह्यासनी आता गप बसायचं नाही. ही गप बसून ही नाही, ती शहाणी नाही, ती येडीहून पेढं खाते ती. ह्यांना काय वाटतंय स्वतः शहाणी, पण स्वतः लय येडी तेवढं त्याला ठेवा, कळलं का? डोळ्यात बघा काय गेलंय माझ्या, ते डोळा लय दुखतोय, वैताग घालून दिलाय ह्या डोळ्याने. डोळ्यात दुखतोय एवढा डोळा की डोळा मला असं दिसायचं कधी ह्या डोळ्याला कमी आलं. ह्यांच्या टेन्शनमुळं झालं का नेमकं कशाला झालं काय की हे डोळा दिसत नाहीच मला. ह्या डोळ्यात कसं तरी अर्धवटच दिसतं या. ह्या डोळ्यात आणि ह्या डोळ्यात जरा फरक आहे का? हे जरा चांगला आहे, ह्यात जरा मला कसं तरीच दिसतं हे डोळ्यात. नाही नाही काहीतरी ह्या जावं केलं माझ्या. अवघड नुसतं उकडायला लागले कसलं. सगळं स्वतःचं, सगळं स्वतःचं. आणि घराचा पैसा द्या, घराचा पैसा द्या. माझ्या नवऱ्याने कष्ट केलेलं कुठं गेलं? कुठं गेलं आतापर्यंत कष्ट केलेलं तेवढं सांगा. सगळं स्वतःचं स्वतःचं स्वतःचं. आमचं आहे का नाही ह्या जगात काय? का तुमचंच आहे सगळं? आमचं नाहीच आहे ना. काय अगं करताय काय? तुम्हाला पटतंय, पटतंय तर पटू द्या. पण दुसऱ्याचं किती बी लुबाडलं तर पचतच नाही, कळलं का? किती बी तू माड्या माड्या बांध, पण शेवटी मरताना काय घेऊन जाणार नाही, हे तर ठेवून जाणार आहे. एवढं देणार ठेव. म्हणून हाव हाव करू नको. हाय त्यावर पोटाला भाकर मिळली म्हणजे बास की. मी तर एवढाच विचार करते, पोटाला भाकर आण पाणी भेटलं, अन्न वस्त्र मिळलं बास झालं. आजचं भागलं उद्या बघा येईल. आजचंही पाहिजे, उद्या जाईल पाहिजे, परवाच पाहिजे, महिन्याचं पाहिजे. ह्यासने काय हे करायचं आहे वे? रान 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 करते ती बाई. ती तर दीर बसना, रातचाही फवारा मारतोय, दिवसाही फवारा मारतोय, सकाळचं पाट पाट दीर तिकडं जाऊन फवारा मारतोय. नाही नाही पचत नसतो, लोकांचा पैसा पचत नसतो. गबाळ दाबले का नाही, असं गबाळ दाबलेलं असं उघड तिला येतं हळूहळू. किती बी म्हणू द्या नाही गबाळ दाबलं, पण दाबलंय हे माझा शब्द आहे. आणि दाबलंयच गबाळ त्यांनी, किती बी नाही नाही म्हणू द्या. पण मला माहीत असतंय ना काय उकडायला लागले. पाऊस या की ना, ऊन ऊन लय भयानक ऊन पडतंय, अफाट ऊन पडायला लागलंय. आता नुसतं उन्हाने बसू वाटत नाही घरादारात. झाडाच्या सावलीला बसायला पाहिजे वाटतंय. झाडं बी नाही तीन काहीच नाही. रानात बांधली तिकडं तशीच
सारखी आरडावरडा काढते ती रानात बांधून रानात मी जनावरच काढत नाही आता. आता रानातनं जनावर काढत नाही, आता तुला निघावं लागल. नाही नाही, आता ह्यांचं डोक्यावर पाणी गेले, आता ह्यांना बघावं लागतं. मी म्हणते कुठं ह्यांच्या नादी लागायचं, कुठं लागायचं, तर ह्यांनी मुद्दामूनच केलंय. नाही, ह्यांना दवती आता शांत बसून चालत नाही. शांत बसलेला लय गैरफायदा घेते ही माणसं. ह्यांना का वाटतंय सगळं नाही काय म्हणल्यावर सगळं आपलंच होतंय. घर बांधलं एकत्र त्याचं पैसे मागते ते. तुमच्या बायकोला कुठं काम करू लागितलं? अगं बायकोला काय सोनं नाही घेतलं तर बायको कशी तुम्हाला घर बांधू लागेल? घर बांधू लागितलं नाही. माझ्या नवऱ्याने कष्ट केलंय, त्यामुळं घराचा 1 रुपया सकट देत नाही. तर रुपया नाही, दमडी सकट देत नाही. टेन्शन घेऊन उपतो त्याचं. यांना वाटतं असं पैसा इकडून येतो तिकडून येतो. कोण नसतं येडं नाही कोण पैसे द्यायला, कळलं का? सगळी शाणी असते ती. पण मी कुठं म्हणते ह्यांच्या नादी लागायचं म्हणून शांत आहे मी. पण मला काय, ह्यांच्या तर नादी लागली ना तर ह्यांना पलती भुई एक करेल. पळायचं कळायचं नाही. कुठं नादी लागायचं म्हणते आपलं जाऊ द्या, एकामेकाला ते आली तर आपण जाऊ सुखादुखात म्हणून शांत बसायचं. पण ही शांत बसणारीतली नाही ती ही. जाऊन दीर हे किती बी केलं तर वळणाचं पाणी वळणावर जा शेवटी. आता शांत बसून चालत नाही. नुसतं टकुरीला टेन्शन झालंय. सकाळपासून बघा उठली, स्वयंपाक केलंय, पण जेवण सकट केलं नाही मी. हे मला आता बोलवेल, परत बोलवेल. लसूण काय उपसते, सकाळचं उठून काय उपासते. एकत्र होतं तेव्हा बिचारी उठत नव्हती. आता ह्यासनी झोपा लागत नाही त्या दोघा नवरा बायकोला. का आता ही करायचं आहे, परपंच करायचा आहे. आधी काय करायचं होतं? जाऊ दे मोठं लय टेन्शन घेतलं का नाही, मला तर लय टेन्शन येतं. काय करायचं, वैतागून गेला हे जीव नुसता. जाऊ दे, झालं का नाही जेवण तुमचं सांगा? आता लय ऊन पडलंय बघा, एवढं ऊन पडलंय की भयानक ऊन पडलंय नुसतं. पावसाचा आता काय नाही. आता हे 2 महिने का नाही लय म्हणजे लय चैताचा महावाचा कशाचा महिना आहे काय मोहरचा अजून. लय म्हणजे लय ऊन पडतंय अफाट. घरादारात बस वाटत नाही, कुठं नाही. सावली केली मला नवऱ्यानं, मला सावली केली करून नाचतेच बिचारे. अगं मी चुलीव करेल, मला किती करायचं आहे. मला उन्हाने काय होत नाही, मी काय मरत नाही उन्हाने. टेन्शन घेऊ नको माझं तू. लय बघा, लय म्हणजे लय वैताग आहे. माणूस गप्प बसलं त्याचा गैरफायदा घेतली म्हणून तर शांत बसायचं. असं जशात तसं उत्तर द्यायचं असं ठरवलंय. तुमचं आहे का बरं सांगा? झालं का जेवण पाणी नाश्ता वगैरे? आता दुपार झाली पण अजून माझ्या पोटात एक घास नाही. भाकरी केलेल्या बघा नसते. अजून त्याला कालवण बी केलं नाही मी. नवऱ्यानं खाल्लंय दुधासंग, ती बी नवरा बोंबालतोय कालवण करणा बायको, कालवण करणा बायको. बायकोच्या जीवाला काय थोडा ताप आहे? नाही, आता नवऱ्यानं मला जी सांगितलंय ती मला आता करावंच लागतंय, नाहीतर ही टकुरीच बसते.